नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्रूडर बनवला आहे 10x20चा. तर ब्रूडर कशा पद्धतीने बनवला आहे हे दाखवणार आहे मी. तर विषय असा आहे की आपण ब्रूडर बनवताना पहिला सुरुवातीला 10x10चा बनवला होता. आज एक्सटेंड करून आपण 10x20चा ब्रूडर बनवलेला आहे. तर ब्रूडर बनवताना साईडून असे बॅनर लावलेले आहेत. बॅनर लावायचं कारण काय आहे की कॉस्टिंग थोडी कमी होते आणि त्याचबरोबर आपण खाली काय टाकलेलं आहे, लाकडी भुसा टाकला आहे लिंबाचा. म्हणजे वखारीमध्ये जो भुसा मिळतो तो भुसा टाकलेला आहे. लिंबाचा भुसा असल्यामुळं याच्यामध्ये रोगराई कमी पसरते. रोगराई पसरण्यास कारण एवढं असते की भुसा जर दुसरा असेल तर लवकर ओला होतो आणि हा भुसा ओला होत नाही लवकर, आणि कडुलिंबाचे गुण असल्यामुळं जास्त खराब पण होत नाही आणि याच्यामुळे रोगराई कमी पसरते. तर 1.5 महिन्याची, तर 1.5 महिन्याच्या पिल्ल्यांमध्ये भरपूर ग्रोथ आहे. तर बघू शकता आपण, एवढी छान ग्रोथ झालेली आहे पिल्ल्यांची आणि हे विक्रीसाठी अवेलेबल आहेत आपल्याकडे. तुम्ही बघताय काय पद्धतीनं ग्रोथ आहे यांची. आणि अशा पद्धतीने आपण ब्रूडर बनवलेला आहे. तर ब्रूडरमध्ये फक्त आता सध्या त्याला एकच लाईट आहे. आपल्याला अशा 4 लाईट लावून घ्यायच्यासाठी लावायच्यात की थंडीचे दिवस आहे. थंडीच्या दिवसामध्ये गारव्याने पिल्ली आपली मरतात, मरतूक जास्त होते. त्याच्यामुळं आपल्याला याच्यात बल्बमध्ये वाढ करावी लागते. तर आता हा साधारण 500 वॅटचा एक बल्ब, असे आपल्याला 4 बल्ब लावायचे 500 वॅटचे. मध्ये ऊब चांगली राहील आणि पिल्ली तंदुरुस्त राहतील. आता 4 एक्सटेंड करायच्यात बल्ब, आणि 4 एक्सटेंड केल्यानंतर ऊब भरपूर राहील. आणि अशा पद्धतीने यांना खेळायला मैदान पण जास्त झालं आहे बघा. पहिलं 10x10मध्ये होतं, आता 10x20चा आपण हा ब्रूडर नवीन तयार केलेला आहे. तर नवीन ब्रूडरमध्ये आपल्याला फायदे पण तेवढेच होतात की बाबा कमी जागेमध्ये यांना रोगराई लवकर पसरते आणि जागा जेवढी जास्त असेल तेवढे पिल्लांची ग्रोथ जास्त होते. तर याच्यासाठी आपण हा एक्सटेंड केलेला आहे आज ब्रूडर. हे बघा, बघू शकता पिल्लांची ग्रोथ खूप चांगली आहे. आणि सध्या तर आपल्याकडे मरतूक कमी आहे. 3 ते 4 मोस्टली पिल्ली ह्याच्यातले मेलेली आहेत. तर ती पण लहान म्हणजे कसं आहे की अंड्यातून निघतानाच ती पिल्ली कमजोर होती आणि त्याच्यामुळे ती पिल्ली मेलेली आहे. नाहीतर मग हे एवढे छान पद्धतीने पिल्ली तयार झालेली आहे आपल्याकडं आणि ही विक्रीसाठी अवेलेबल आहेत इंदू विश्व ॲग्रो फार्मवरती. तर जर कोणाला व्हिजिट करायचं असेल तर नंबर मी याच्यामध्ये ड्रॉप करून देतो, मेसेज बॉक्समध्ये नंबर ड्रॉप करून देतो. तर तिकडनं जर ऑर्डर लागत असेल कोणाला पिल्ली तर तिकडनं तुम्ही आपल्याला व्हॉट्सअप करा, त्याच्यावरती मी तुम्हाला डिटेल देऊन देईन. बघू शकता ग्रोथ, आणि पिल्ली एवढी मस्त आहे, कलरफुल आहेत की बोलायचं काम नाही. खूप तंदुरुस्त आहे. आणि हा असा आपण ब्रूडर तयार केला आहे. कमी कॉस्टिंगमध्ये ब्रूडर तयार केला आहे. कमी म्हणजे खूपच कमी कॉस्टिंगमध्ये. साईडने बॅनर लावलेत. एका बॅनरची किंमत आहे 300 रुपये. तर असे आपल्याला 4 बॅनर गेलेत. तर 4 बॅनरमध्ये आपला हा ब्रूडर तयार झालेला आहे. ब्रूडिंग जर प्रॉपर असेल तर पिल्लांची ग्रोथ पण तेवढ्याच फास्ट होते. ब्रूडर प्रॉपर पाहिजे. ब्रूडर आपल्याला प्रॉपर नसेल तर पिल्लांची ग्रोथ होणार नाही आणि पिल्ली कमजोर होतात आणि मरतूक जास्त होते आपल्या प्लॉटवरती. मग मरतूक झाली की मग आपल्याला प्रॉफिट खूपच कमी. मुळे ह्यांची मरतूक आपल्याला होऊ द्यायची नाही, याच्यासाठी आपण प्रयत्न करत राहायचा. आणि हे बघा, खूप छान ग्रोथ आहे आणि ॲक्टिव्ह पण तेवढीच आहे, खूप ॲक्टिव्ह आहे. लागत असतील तर व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला डिटेल याच्यात देऊन देईन. आणि ऑर्डर जर कुठं पाठवायची असेल किलोमीटरप्रमाणे आपण ऑर्डर पण पोच करू शकतो. असं काही नाही की बाबा इथलं इथं जवळच पाहिजे. किती पण किलोमीटरवरती असू द्या, आपण त्यांना ऑर्डर किलोमीटरप्रमाणे पोच करतो. मिळतील घरपोच आपल्याकडं. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.